ए तनया, विशाखा विशाखा हे बघा हळू 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 जा. माधव दादा घरात काय चाललंय हे? मी आणि तनयाची परीक्षा का घेतायत त्या? आणि मला एक कळत नाही, तुम्ही का परवानगी दिलीत? तुम्ही आधी शांत व्हा बघू, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. माधव दादा, तनयाची काहीही चूक नाहीये हे बघा, आणि तिची तुम्ही अशी परीक्षा नाही घेऊ शकत. मम्मा मम्मा काय करतो आली? मम्मा बघ ना, त्या गुरुमाता मला समुद्रात बुडायला सांगतात. तनया शांत हो. बच्चा, मी आता आलीये की नाही, मी बघते सगळं. हा, त्या वसुंधराची मनमानी प्रत्येक वेळेला चालणार नाही. चूक तिची आहे ना, मग शिक्षा सुद्धा तिलाच झाली पाहिजे. तशी त्याच लायकीची आहे ती म्हणा. हे बघा विशाखा, हे बरोबर नाहीये. तनयाप्रमाणे वसुंधरा सुद्धा या घरची सूर आहे. तिला असं बोलायचं नाही. का बोलायचं नाही? विशाखा पण घरचीच आहे आपल्या. तिला पूर्ण अधिकार आहे वसुंधरेला बोलायचा. सगळं तर तिच्याचमुळे घडतंय. अगं पण पण काय पण शांत. काय हा गोंगाट कशासाठी? हा, परीक्षा नेहमी शांत चित्तानी द्यावी बरं का. मी पण ध्यान करत बसले होते तर तुमचं आपलं सुरूच. नमस्कार गुरुमाता. तने येत तनया माझी मुलगी आहे. माझ्या मुलीची परीक्षा घेऊ नका असं म्हणणार असशील तर ऊर्जा खर्च करू नका. परीक्षा ही होणारच. मी दिलेला शब्द कधीच मोडत नसते. माझ्याशी कशाला वाद घालते? त्याच्यापेक्षा तुझ्या मुलीला तयार कर जा. गुरुमाता प्रणाम. तयारी झाली आहे. किनारा जवळच आहे ना? हो, भरतीची वेळ सुद्धा जुळून आली. वा, उत्तम. कदाचित ही परीक्षा व्हावी ही परमेश्वराचीच इच्छा असेल. वसुंधरा कुठे आहे? तिला बोलवून घ्या. हो गुरुमाता. आणि तुम्ही पण तयारीला लागा. 10 मिनिटात निघू आपण. हो चल आलोच.